Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gamande with you again. ऑलरेडी मी नोटिफिकेशन जे आहे डीजेचं डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन 89 वॅकन्सीसाठी यावर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. बट त्यामध्ये काही जणांना काही कन्फ्युजन्स आहेत आणि अजूनही काही लोकांनी काही ॲडव्होकेट्स फ्रेंडनी माझ्या फॉर्म फिलअप केलेलेच नाही. त्याचं कारण की आमच्याकडे केसेस नाही आहेत, आमच्याकडे डीजेचं सर्टिफिकेट नाही आहे, पीडीजेचं, ह्या सगळ्या गोष्टी. सो प्लीज ज्यांनाही काहीही कन्फ्युजन असेल कोणत्याही बाबतीत, प्लीज एकदा पूर्ण व्हिडिओ बघा आणि सगळे कन्फ्युजन मी ते तुमचे दूर करणार आहे. आता इथे नॉमिनेशन्स वॅकन्सीज आहेत, ह्या 89 वॅकन्सीज. मे बी वॅकन्सीज वाढू शकतात फॉर युअर गुडनेस, की मे बी 8-10 वॅकन्सी वाढू शकतील. ठीक आहे. आणि एक्झाम जी आहे ती आपण एप्रिल एंडिंग मे किंवा जून स्टार्टिंगच्या या विदिन मंथमध्ये, या मेच्या विदिन मंथमध्ये आपण करू शकतो. म्हणजे आपल्याकडे 2 महिने अजून आहे असं आपण समजू शकतो. अजूनही वॅकन्सीज जास्त वाढू शकतात कारण मागच्या वर्षीच्या वॅकन्सी अजूनही एक्स्ट्रा शिल्लक असतील किंवा 2026च्या वॅकन्सीज अजून आपल्याकडे बाकी आहेत. कोणत्याही बाबतीत घाई करू नका. प्रॉपरली हा व्हिडिओ पूर्ण ऐकून घ्या आणि ऐकून घेतल्यानंतरच तुम्ही इथे काय करा, फॉर्म भरायला सुरुवात करा ज्यांनी भरला नाही ते. सगळ्यात आधी ज्या की केस नंबर्स आहेत मी ते सुरुवातीला सांगते, नंतर तुम्हाला दाखवते की नोटिफिकेशन काय म्हणतं. सुरुवातीला आपण केस नंबर बद्दल बघूया. जर तुमचं एज 35+ असेल आणि 45 जनरल कॅटेगरी आणि 48 रिझर्व कॅटेगरीच्या आतमध्ये असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होत नाही. सेकंड आहे, तुमच्या एनरोलमेंट डेट पासून आतापर्यंत ऍडव्हर्टिजमेंट डेट पर्यंत जर तुमचं 7 वर्ष प्रॅक्टिस क्रायटेरिया कम्प्लीट झाला असेल तर कोणत्याही प्रकारे इथे तुमचा फॉर्म रिजेक्ट होत नाही. लास्ट 3 इयरच्या केसेस तुम्हाला द्यायच्या आहेत, पण भरपूर जणांच्या अशा अडचणी असतात की मी लास्ट 3 इयरमध्ये फार कमी अपियर झालेले आहे, सिनियरच्याच वकीलपत्रावर अपियर झाले, तर नो मॅटर, तुम्ही कोणत्याही प्रकारे कोणत्याही कोर्टमध्ये सिनियरच्या वकीलपत्रावर सही केली असेल तो नंबर तुम्ही आता देऊ शकता आणि कोणत्या जजेस समोर ते मॅटर चाललेला आहे त्या जजेसचं नाव तुम्ही देऊ शकता. मॅक्सिमम 10 केसेस रिक्वायर्ड आहे, 10च्या वर देण्याची गरज नाही. कोणी जे आहेत ज्यांच्याकडे असतील ते 50ही देईल, 100ही देईल, पण आपल्याकडे नसेल तर मॅक्स 10. 5 असेल तर 5%, 6 असेल तर 6%, 10 असेल तर 10-12 खूप जास्त झालं, याच्यावर काही टाकण्याची गरज नाही. ठीक आहे, 10-12 केसेस टाकू शकतात. जो व्यक्ती प्रॉपरली अपियर झाला, त्याचं वकीलपत्र आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. जो व्यक्ती प्रॉपरली कोर्टात अपियर होता पण स्वतःचं वकीलपत्र त्यांनी कधी केलं नाही कारण त्याला परीक्षेच्या JMFC द्यायची होती, डीजे द्यायची होती, अशी एक्झामिनेशनची तयारी करत होता पण सिनियरच्या मॅटरवर तो हजर होता, तर तो तुम्ही डायरेक्टली सिनियरच्या जे मॅटर्स आहे, ज्या कोर्टामध्ये तुम्ही त्या केसेसमध्ये माहिती आहे उभं राहिलाय, ते नंबर तुम्ही देऊ शकता. इथे डाऊट जर क्लिअर झाला असेल. सेकंड डाऊट असा आहे की मॅडम आता जजेसचे नाव दिले, केस नंबर दिले, स्क्रुटिनी झालं आणि आमचं नाव आलं नाही, सिनियरचं नाव आलं ऑनलाईन समोर, तो तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल का? तर अजिबात नाही, आता त्यावर स्क्रुटिनी होत नाही. हे जे आहे ते मेन्स एक्झामिनेशन झाल्यानंतर जे केस नंबर्स आणि जेही तुम्ही जजेसचे नाव दिले आहे त्या जजेसकडनं तुमचा रिपोर्ट मागवण्यात येत असतो की तुम्ही खरंच यांच्यासमोर प्रॅक्टिस केली आहे का. तर एकंदरीत आता जरी तुमचा अपिअरन्स कमी असेल आणि तुमची जे प्रॅक्टिस कमी असेल तरी तुम्ही मेन झाल्यानंतर त्याची भर काढू शकता आणि ते जजेस जे आहे ज्यांच्या समोर ज्यांचे नाव तुम्ही टाकले तर त्यांच्या समोर अपिअरन्स जास्तीत जास्त करून तुम्ही त्या जजेस कडून चांगला रिपोर्ट मिळवण्यासाठी मेहनत करू शकता. हा केसेस नंबरचा तुमचा इथे जे काही आहे ते काम. आता इथे केसेस बद्दल झालं, एज क्रायटेरिया बद्दल झालं आणि तुमच्या प्रॅक्टिस क्रायटेरिया बद्दल झालं. ठीक आहे, तर असं एवढं कन्फ्यूज होऊ नका. तिसरा पॉइंट आहे की आता तुम्हाला हायकोर्ट वेबसाईटवर जाऊन अप्लाय करायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे. अप्लाय करताना एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही बसता आहे. अप्लाय करताना जे काही ॲडव्होकेट इन नॉमिनेशन्स फॉर द डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन मध्ये जाऊ शकता. जे दुसरे आहेत, दुसरा जो एक क्रायटेरिया आहे दाखवते मी ते तुम्हाला, तो ऑलरेडी ज्युडिशियल ऑफिसर म्हणून पोस्टिंगवर असेल तर तो त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे, तर तुम्ही आता इथे फॉर्म भरायला सुरुवात केली. फॉर्म भरताना सगळी माहिती तुमची टाकायची आहे. पर्सेंटेज मध्ये तुमचं जे काही
हे आहे, नंबर्स टाकायचे आहेत, पर्सेंटेज, तुमची पर्सनल माहिती टाकायची आहे आणि मग ते केसेसचे कॉलम येतील तर ते केसेसचे कॉलम्स टाकायचे आहे, त्याच्यामध्ये जजेसचे नावं टाकायचे. अशा प्रकारे हा पूर्ण फॉर्म सबमिट करायचा आहे. मग चलनवर जायचं आहे, त्याच्यामध्ये काही माहिती टाकायची आहे, पैसे पेड करायचे आहे. पैसे पेड केल्यानंतर चलनची रिसिप्ट काढायची आहे आणि फक्त चलनची रिसिप्ट हायकोर्टाला, बॉम्बे हायकोर्टाचा जो ऍड्रेस दिलाय 25 तारखेच्या आत पाठवायची. आता सगळ्यांचं कन्फ्युजन आहे की पीडीजेचं सर्टिफिकेट काढतोय, मराठीचं नॉलेजचं सर्टिफिकेट काढतोय, पण तुम्हाला इथे जर मी त्या दिवशीही सांगितलं, आजही सांगते आहे, त्या दिवशी मी इतकं सिरियसली घेतलं नाही, मला वाटलं की सगळ्यांना कळलं, बट त्यांनी सांगितलं आहे की विदाऊट चलन रिसिप्ट आम्हाला काहीही पाठवू नका. त्यांनी सरळ सांगितलं आहे की चलन रिसिप्ट जे आहे, फॉर्म ए, फॉर्म बी, आम्हाला हे काही पाठवू नका, आम्ही तुम्हाला हे सगळं मेन्सच्या वेळेस मागणार आहे. ठीक आहे, याच्याबद्दल खरं तर त्यांनीही तो क्रायटेरिया कम्प्लिटली आपल्याला डिस्कस केलेला नाही, पण त्यांनी हे सांगितले की चलन रिसिप्ट पाठवायची, म्हणजे याचा अर्थ इनडायरेक्टली आहे, इंटरप्रिटेशन केलं तर, की पुढचे डॉक्युमेंट्स आम्हाला काही पाठवू नका, फक्त चलन रिसिप्ट पाठवा, असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्ही जे ऍप्लिकेशन फॉर्म, ज्याची प्रिंट निघत असेल तो आणि चलन रिसिप्ट इतकंच पाठवू शकता. एक कॉलम दिलेला आहे, कॉलम नंबर आय थिंक 26 समथिंग, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की काहीही पाठवायचं नाही आहे दुसरे डॉक्युमेंट्स, फक्त जेवढं फॉर्म भरलाय तेवढं चलन रिसिप्ट आम्हाला ते पाठवा, ऍप्लिकेशनची प्रिंट निघत असेल तर ती पाठवा. आणि हा फॉर्म भरताना काहीच अपलोड नाही करायचं आपल्याला पीडीजेचं प्रॅक्टिस सर्टिफिकेट अपलोड नाही करायचं आहे, आपल्याला कोणत्याही प्रकारे हे अपलोड नाही करायचंय, नॉलेज मराठीचं अपलोड नाही करायचंय. ठीक आहे, ते अपलोड नाही करायचे, ते आपल्याला बॉम्बे हायकोर्टला मेन्स एक्झामिनेशनच्या नंतर घेऊन जायचंय, किंवा ते सांगतील की मेन्स एक्झामिनेशनला प्रिलिम्स पास झाल्यानंतर द्या, तर ते तेव्हा द्यायचंय. तुम्हाला काढून ठेवायचं तर ठेवा, पण त्या फॉर्मसाठी म्हणजे पीडीजेच्या सर्टिफिकेटसाठी आणि नॉलेज सर्टिफिकेटसाठी जर फॉर्म भरायचा थांबला असेल तर प्लीज थांबू नका. अजून एक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायची आहे मला. ठीक आहे, बघा इथे काय म्हटलं आहे, before starting filing in online application the candidate must have his latest post, तुम्हाला लेटेस्ट फोटो अपलोड करायचा आहे, सिग्नेचर duly scanned in a separate file in a jpg format in the manner and each file size shall not exceed so and so, हे दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, प्रोसिजर फॉर ऑनलाईन पेमेंट आहे, ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. बघा या पद्धतीमध्ये पेमेंट आहे, दॅट द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द जे काही रिकॉर्डिंग त्यांना 500 आहे, नंतर ओपनला 1000 आहे. या पद्धतीत पेमेंट करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट शॅल बी मेड सो अँड सो, जे काही ऑनलाईन पेमेंट बद्दल दिलेलं आहे. आणि परत सांगितलं आहे इथे ओनली सक्सेसफुल पेमेंट्स अँड ट्रान्झॅक्शन शॅल बी कन्सिडर करण्यात येणार आहे. जर कोणत्याही प्रकारे फॉर्म भरताना पेमेंट वगैरे प्रॉपरली नाही झालं तर लगेचच मेलवर जा आणि मेलवर तिथे त्यांना मेल करा हायकोर्टाला. त्याचं कारण असं नाही तर तुम्ही फॉर्म भरायला लेट कराल, मग मेल कधी करणार, 16 तारखेला फॉर्म भरणार तर मग झाला नाही फॉर्म सबमिट, तर असं काही करू नका, फॉर्म भरून घ्या आपले. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे दिलाय की एक्सेप्ट द फॉलोइंग, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्लॉज, एक्सेप्ट द फॉलोइंग डॉक्युमेंट्स ऑर नो अदर डॉक्युमेंट ऑर प्रिंट आउट ऑफ द ड्युली filled in a signed applications form shall be sent by post to the high court. Receipt of e-challan about payment. आणि तुम्ही जर स्क्राइब्ड मध्ये येत असेल, जर तुम्ही सर्व्हिस मध्ये असेल त्यांच्यासाठी आहे. आता वेगवेगळे डॉक्युमेंट आहे. ट्रू कॉपी, डिसॅबिलिटी, तुम्ही डिसॅबल असेल तर डिसॅबिलिटीची पाठवायची, बाकी सगळे स्क्राईबसाठी दिलेले आहे. बाकी तुमचं आता एकही जॉईंट सर्टिफिकेट, कॅन्डिडेट सिंग असिस्टंट स्क्राईब असेल तर हे सगळे स्क्राईब वाल्यांसाठी दिले आहे. स्क्राईब मध्ये येत असेल तरच हे तुम्हाला डॉक्युमेंट पाठवायची गरज आहे, अदरवाईज नाही. द अप्लिकंट कंटेनिंग इनकम्प्लीट इनकरेक्ट इन्फॉर्मेशन असेल तर त्याचं अप्लिकेशन रिजेक्ट केलं जाईल. शुड एनी पर्टिक्युलर फर्निश्ड बी फाउंड इन फाइल्स अँड नॉलेज, false knowledge माहिती टाकू नका असं ते म्हणतायत. Eligible of the candidate shall be final decided after the scrutiny of the document produced by him her on the date given 17 तारखेच्या आत, 25 तारखेच्या आत तुम्हाला लिस्ट येईल नंतर. ओके, तर अशा प्रकारे इथे काहीही पाठवायचं नाही आहे. त्यानंतर इथे जो पहिला क्लॉज आहे तुमचा की इथे रिसिप्ट ई चलन अबाउट पेमेंट ऑफ फीज इन केस ऑफ कॅन्डिडेट हु इज ऑलरेडी इन द सर्व्हिस, तर त्यांच्यासाठी आहे. तर ई चलनची रिसिप्ट आपल्याला पाठवायची आहे. साइन्ड अप्लिकेशन फॉर्म, एक्सेप्ट द फॉलोइंग डॉक्युमेंट, नो अदर डॉक्युमेंट अदरवाइज प्रिंट आउट ऑफ द ड्युली फाइल्ड इन साइन्ड अप्लिकेशन फॉर्म शॅल बी सेंड बाय द पोस्ट ऑफ द हायकोर्ट टू द हायकोर्ट. सॉरी, अप्लिकेशन फॉर्म आणि चलन रिसिप्ट तुम्हाला ते पाठवून द्यायचं, याच्या व्यतिरिक्त पाठवायचं. यांनी कुठेच इथे म्हटलं नाही आहे की तुम्ही पीडीजेचं सर्टिफिकेट पाठवा, नॉलेज सर्टिफिकेट पाठवा, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाठवा, काहीच पाठवू नका प्लीज.
ठीक आहे. तर इथे काहीही पाठवायचं नाहीये. ते पीडीचे सर्टिफिकेट निघालं नाही निघालं ते बघून घ्या, नंतर काढता येईल. ते नाही काढलं असेल तर काही फरक पडत नाही. कॉलेज सर्टिफिकेट नंतर काढता येईल, ते काही फरक पडणार नाही. क्लिअर. सो अशा पद्धतीमध्ये तुम्हाला इथे करायचं आहे. आपला वेळ वाया घालू नका, अभ्यास करा. ठीक आहे. सो हा एक मुद्दा आहे. दुसरं मी अजून तुम्हाला काय सांगणार होते, यस येस लाईव्ह असेल तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारा, मी त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच देईल. ठीक आहे. तर हा एक मुद्दा तुम्हाला आहे. बाकी हे जे सर्टिफिकेट्स आहेत ते काढून ठेवा. कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि हे सगळे नंतर द्यायचे आहे, आता द्यायचे नाही. तर आपण इवन बॉम्बे हायकोर्ट वेबसाईटवर जर गेलं तिथे अप्लाय येतं बघा. ऑनलाईन ऍप्लिकेशन, होम रजिस्ट्रेशन, प्रिंट अप्लिकेशन, फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडी. तर इथं तुम्ही ऍडव्हर्टिजमेंट फॉर डिस्ट्रिक्ट जज नॉमिनेशन आणि युअर गाईडलाईन्स इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. इथून तुम्ही जाऊ शकता. सॉरी ऍडव्हर्टिजमेंटवर क्लिक केलं मी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तर प्रिंट अप्लिकेशन होम, तर इथे तुम्ही जाऊन फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडी, इथे जाऊन डायरेक्टली तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाय करून तुमच्याकडे रजिस्ट्रेशन आयडी, आता मी ते अप्लाय नाही करू शकत. ठीक आहे. डायरेक्टली बघा इथे आलं, ते इथे सगळं दिसतंय तुम्हाला. अप्लिकंट आर आस्क्ड टू गो थ्रू द इन्स्ट्रक्शन्स अँड गेट अ प्रिंट अँड सो ह्याच्या प्रिंट पाठवा. ऑनलाईन अप्लिकेशन डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन सिलेक्ट सेंटर. आता डिस्ट्रिक्ट जज बाय नॉमिनेशन, इथं बाय नॉमिनेशनला येस करायचं. आता मी नाही भरू शकत फॉर्म. ठीक आहे. ओके. बाय नॉमिनेशन इथे डिस्ट्रिक्ट जज इथे हे बघा, डिस्ट्रिक्ट जज यस करायचं, नॉमिनेशनला यस करायचं. ठीक आहे. आता मी जर भरला तर मला अजून काही इश्यू येऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे मी इथे क्लिक करणार नाही कुठे. एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट करायचं. इथे आता बघा कोल्हापूर आहे, छत्रपती संभाजीनगर, तर जे आहे तुम्ही ते करू शकता. नेम, तुमचं पूर्ण नाव टाकायचं, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, सो अँड सो. पोर्टल ऍड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर हे सगळं टाकायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ. ठीक आहे. एज ऑफ द डेट ऑफ द पब्लिकेशन ऑफ ऍडव्हर्टिजमेंटला काय होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे येऊ शकता तुम्ही. दुसरं हे तुमची सगळी माहिती आहे. त्यानंतर डिग्री, हे स्ट्रीम अप्लिकेशन वगैरे हे तुम्हाला पर्सेंटेजमध्ये टाकायचं आहे. क्लिअर. त्यानंतर डिटेल एक्सपिरियन्स, लॉ क्लर्क आहे का, ऍडव्होकेट आहे का, याच्यामध्ये टाकायचं तुमचा एक्सपिरियन्स कुठून कुठपर्यंत आहे. कंपल्सरी रिटायर्ड हे सोडून टाका. ठीक आहे. ज्याला ज्याला जे कॉलम येत आहे ज्याच्या पद्धतीने ते टाकू शकतो. वॉज एनी प्रोसिडिंग आहे का तुमच्या अगेन्स्ट काही क्रिमिनल बघा. ठीक आहे. अप्लिकेशन्स फॉर सर्विंग ज्युडिशियल ऑफिसर आहात का तुम्ही बघू शकता. ठीक आहे. मग डिक्लेरेशन आहे, आय हॅव वगैरे वगैरे, आणि अग्री करून तुम्हाला समोर जायचं. आता समोर गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक अजून येईल, त्याच्यामध्ये ते केस लॉ आणि हे सगळं भरायचं आहे. आता मी ऍग्री करून समोर जाऊ शकत नाही, बिकॉज ते ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे. मी समोर इथे पूर्ण भरल्यानंतरच मी समोर जाऊ शकतो. त्यानंतर मग इथं प्रिंट इन ऍप्लिकेशन येतं. हे टाकल्यानंतर ऍप्लिकेशन येईल, त्याची प्रिंट काढायची, रजिस्ट्रेशन आयडी घ्यायचं, चलन घ्यायचं. वरती चलनही रजिस्ट्रेशनच्या इथे कुठेतरी, आता हे हँग वगैरे व्हायचं उगीच. ठीक आहे. तर मी अशा पद्धतीत तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे सगळं तुमचं प्रॉपरली घ्या. ठीक आहे. आणि प्रॉपरली इथे तुम्हाला काय करायचं आहे, ठीक आहे, प्रॉपरली सगळ्या माहिती भरायची आहे. बाकी कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. आणि हा अजून मी तुम्हाला हे सांगणार होते की आता ऍडव्हर्टिजमेंट नंतर तुम्ही कोर्टात जात असेल आणि कोर्टासमोर अपीयर राहून आर्ग्युमेंट करत असेल याच्या वकीलपत्रावर त्याच्या वकीलपत्रावर की दे बाबा मला वकीलपत्र तुझं फाईल करू दे, तर ह्या डेट्स कन्सिडर केल्या जाणार नाही. ज्या दिवशी ऍडव्हर्टिजमेंट आली आहे 2022, 23, 24, 25 ह्या केस नंबर तुम्हाला टाकायचे आहे. इथे डिस्पोज ऑफ झालेले टाकायचे आणि त्याच्या आधीच अपीयरन्स टाकायचं ऍडव्हर्टिजमेंटच्या. तुम्ही म्हणाल मी 5-6 दिवस कोर्टात जातो आणि कोणाचं तरी वकीलपत्र दाखल करतो, 4-5 जणांना सांगितलं सर मला तुमचं नवीन केस आहे का फाईल करायला द्या, माझ्या नावावर होईल, तर दॅट विल बी नॉट कन्सिडरेबल ॲट ऑल. हे कन्सिडर केलं जात नाही. ऍडव्हर्टिजमेंटच्या आधी 3 वर्ष तुम्ही काय काम केलं ते कन्सिडर करणार आहे. क्लिअर. आता जाऊन वकीलपत्र फाईल करून मॅटर नवीन तुम्ही टाकतायत हे पण मला माहिती आहे, आणि त्याच्यावर तुम्ही जर असं करत असेल तर दॅट विल बी, नाही सांगू शकणार मी जर स्क्रुटिनी झाली तर. सो प्लीज त्यापेक्षा जेही वकिलांचे जुने रेकॉर्ड आहे तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही त्याच्यावर बॅकलॉगच्या याच्यावर अपीयरन्स साहित्य करू शकत नाही, कोर्टातनं खाली फाईल येत नाही, तर जुनं जे काही आहे तेच रेकॉर्ड तुम्ही द्या. वाटल्यास 3 वर्षाच्या नसेलच, एकही केस नसेल तर जेवढी 1-2 केस असेल तर ते द्या, पण ते नवीन कलेक्ट करून वकीलपत्र नवीन भरून देऊ नका, कारण त्याचा उपयोग आय थिंक सो नाही आहे, कारण त्यांनी प्रिसाइडिंग 3 इयर म्हटलंय, त्यामुळे तुम्ही पुढचे देऊ नका ऍडव्हर्टिजमेंटच्या नंतर.
अजूनही काही अडचण असेल तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. बट सर्टिफिकेटच्या मागे लागून आपला वेळ किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा टाइम वेस्ट करू नका. सर्टिफिकेट पीडीजेचं नॉलेज सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला मेन्सला द्यायचं आता नाही. ठीक आहे. सो बेस्ट ऑफ लक ऑल. आणि डीजेचे क्लासेस सुरू झालेले आहेत. सकाळी एक बॅच, संध्याकाळी एक बॅच आहे. नवीन नवीन विषय आपण सगळे सुरू केलेले आहे. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू सो मच.